पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। ऐके जया प्राणी याचा ठाई या ज्ञानाची आवडी नाही। ऐका म्हणाले, आता तुम्हाला सांगतो की ज्या प्राण्याला या ज्ञानाविषयी, ज्या जीवाला विशेष आवड नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग। अहो हा कशा करता जगतो म्हणाले, याच्या जगण्यापेक्षा मरण बरं। काय त्याचं जीवन आहे, शून्य जैसे गृह, घरामध्ये कोणी नाही, ओसाड घर आहे, त्याला काही अर्थ आहे का? चैतन्य विण देह, किंवा देह फार सुंदर आहे पण त्या देहामध्ये चैतन्य नाही, काही अर्थ आहे? तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीना। तसं म्हणाले, या ज्ञानहीन मनुष्याचं संमोहित जीवन आहे। कारण ईश्वरावर श्रद्धा ठेवली म्हणजेच श्रद्धा आहे। इतके बालभाव घेऊन आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांच्या करता वेडे ठरलेले लोक नाही आहोत की त्यांनी आम्हाला सांगावं का की तुमच्या विठ्ठलाला आणि त्या विठ्ठलाच्या ठिकाणी कोणाला भक्त म्हणायचं? अरे आता ज्ञानेश्वरांना भक्त म्हणायचं की नाही, ज्ञानेश्वरांना ज्ञानी म्हणायचं की नाही, हे ठरवणार अंधश्रद्धा निर्मूलनवादीवाले? त्या ठिकाणी नमस्काराला कोणी जायचं हे यांनी ठरवायचं? हे अशक्य गोष्ट आहे। तुम्ही जर वारकऱ्याला हा अंधश्रद्धावादी आहे, याला पांडुरंगाच्या इथे जाऊ देऊ नका असं जर म्हणायला लागलात तर तुमच्याच बुद्धीमध्ये भ्रम आहे। म्हणाले हा असा ज्ञानहीन मनुष्य आहे। हा मनुष्य कशाने संमोहित आहे? कशाचं संमोहन आहे? अज्ञानाचं, अविद्येचं। ह्याला दुसरा विषयच माहीत नाही, हा पूर्ण अज्ञानाने भरला आहे, म्हणून याला योग्य विचार करता येत नाही। आता या माणसाची श्रद्धा अंधश्रद्धेवर केवढी आहे? त्या अंधश्रद्धेवर एवढी श्रद्धा आहे म्हणून त्याच्या डोळ्याला चांगलं पण चांगलं दिसत नाही। आता याच्यापेक्षा अंधश्रद्धा काय म्हणावी? तुम्हालाच पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे की अहो तुमची अंधश्रद्धा आधी बाहेर काढा। जे चांगलं आहे ते तुम्हाला कळत नाही। वारकऱ्यांना म्हणतात, जो बिचारा आपले शेत सोडतो, जो बिचारा उत्पन्नाचं साधन सोडतो, जो निसर्गाशी झुंजत त्या पंढरपूरपर्यंत चालत जातो, त्या भगवंताच्या दर्शनाकरता उपाशी तापाशी त्या बारीत उभा राहतो, 22 तास बारीत उभे राहून दर्शन घेतो, त्याला तुम्ही ठरवणार की हा अंधश्रद्धावादी आहे, हा कशा करता हा उद्योग करतो? याचा अर्थ असा की तुमच्याकडे सामान्य मनुष्याच्या ठिकाणी विकसित असलेली इमोशनल सेन्सिटिव्हिटी सुद्धा नाही आहे की तुम्हाला दुसऱ्याच्या अंतःकरणातला काय भाव आहे हे समजण्याची संवेदना क्षमताच नाही आहे। तुम्ही काय अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगता? हीच तुमची पहिली अंधश्रद्धा आहे की समोरच्याला कळत नाही। म्हणजे पहिला जर काही उपाय करायचा असेल तर तुमच्यावर केला पाहिजे, समोरच्यावर नाही। सांगण्याचा हेतू असा, ते इथे सांगतात, तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीना। ज्ञान नाही मनुष्याला, यथार्थ ज्ञान नाही, योग्य ज्ञान नाही,
अथवा ज्ञान कीर आपू नोहे, परी ते चाड एकी जरी आहे वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. किंवा म्हणाले ज्ञान कीर आपू नोहे, म्हणाले खरोखरच हे जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला प्राप्त नाही. परी ते चाड एकी जरी आहे, म्हणाले परंतु त्या ज्ञानाच्या ठिकाणी आपल्याला थोडी जरी आस्था आहे तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. म्हणजे कसं, अथवा ज्ञान कीर आपू नोहे, म्हणजे खरोखरीच आपल्याकडे हे ज्ञान नाही आहे. म्हणजे आपल्याला माहीत नाही. जसे परदेशी लोक असतात त्यांना खरंच माहीत नाही. त्यांना बिचारे हिंदुस्थानामध्ये काय विषय मांडतात, या ज्ञानाला एवढं महत्त्व का देतात, या अध्यात्मामध्ये हे असं मोक्षाच्या प्राप्तीच्या करता हे का धडपडतात, त्यांना माहीत नाही. हा पहिला भाग. अथवा ज्ञान कीर आपू नोहे, आपल्याजवळ नाही आहे, आपल्याला ते कळत नाही आहे. परी ते चाड एकी जरी आहे, परंतु त्यांच्याकडे एक तर चांगलं असं आहे काय की आहे बुवा हे ज्ञान आहे काहीतरी, याचं आम्हाला कुतूहल आहे. म्हणजे आज आम्हाला परकीयांचं कौतुक का वाटतं, परदेशस्थांचं कौतुक का वाटतं, कारण बिचाऱ्यांना हे विषय माहीत नाहीत, पण ते समजून घेण्याचा ते कितीतरी प्रयत्न करतात. त्यांना जेव्हा कळलं की विवाह संस्था ही अशी अस्थिर ठेवली तर ही विवाह संस्था जीवनात सुख देत नाही. मग त्यांना कळलं हिंदुस्थानामधली विवाह संस्था ही अधिक स्थिर आहे. मग विवाह कसा होतो, मग तो मुलगा कसा सजतो, ती मुलगी कशी सजते, मग ते काय मंत्र म्हणतात, मग ते काय माळा एकमेकांना घालतात. त्यांना असं वाटतं हे सगळं केलं की आपलं पण लग्न स्थिर होईल. हौस आहे त्यांना ते कारण काय बिचाऱ्यांना माहीतच नाही. हे सगळं कशाकरता करायचं हे माहिती नाही. ते बिचारे आपल्या कुतूहलापोटी अनेक गोष्टी आमच्या स्वीकारतात. आम्ही कसं जेवतो, बोटाने जेवतो, ते बोटाने जेवतात, हाताने जेवतात. ते म्हणतात आम्हाला चमच्याने जेवून, आता त्यांना पहिल्यांदा त्रास होतो, पण नाही हे लोक असं जेवतात ना, मग आपण असं जेव. आमच्या योगाच्या क्लासमध्ये अय्यंगारांच्याकडे इतके परदेशी लोक येतात, त्या लोकांशी इतका परिचय होतो. या सगळ्या बायका गळ्यामध्ये काहीतरी घालतात, त्या आपण बायका मंगळसूत्र आणून घालतात की त्यांनाही असं वाटतं की हे आपण गळ्यात घातलं पाहिजे, की कौतुक आहे त्यांना की हे असं. आणि ती पुन्हा विचारतात आपल्याला, त्यांना माहीत नाही. आता त्या म्हणजे असं आपल्या ओळखीचे झाले की विचारतात किती वर्ष झाली, कुठे राहतात, तुमचं लग्न झालं आहे का, हो लग्न झालं आहे, किती वर्ष झाली लग्नाला, 25 वर्ष, विथ द सेम हजबंड, त्याच्याच बरोबर राहता का कोणी दुसरं आहे आता. मग त्या म्हणतात की इतकी वर्ष त्याच्याच बरोबर आहे. म्हटलं हो, आमच्याकडे इतकी वर्ष नाही, आमच्याकडे म्हातारं झालं तरी त्याच्याच बरोबर आहे, आमच्याकडे कुठल्याच वयामध्ये ते सोडत नाहीत. माहीतच नाही, पण जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यांना केवढं आश्चर्य वाटतं. आता सोडून द्या, आता खूप जगामध्ये दळणवळण वाढलं, पण एक 35 वर्षापूर्वी जेव्हा ह्या लोकांना पाहत होतो तेव्हा त्या लोकांना एवढं आश्चर्य वाटत होतं की अरे तुमच्या घरातली बाई म्हातारी झाली तर ती काही ब्युटी पार्लरमध्ये जात नाही, ती काही स्वतःला एकदम अप टू डेट ठेवत नाही, तिच्या घरामध्ये तिची साडी जुनी असते, खराब असते, केस जरा विस्कटलेले असतात, अशी कशी ही घरामध्ये राहते. नो डायव्होर्स, म्हणजे हा कुठलाही प्रॉब्लेम हा डायव्होर्स करता येत नाही. त्यांना म्हटलं हो, आमची बाई घरामध्ये जेव्हा तिची साडी ओली झाली आहे, तिच्या कपड्या तिला बदलायला वेळ मिळाला नाही आहे, घरातल्या लोकांचं काम करते, लोकांना जेवायला वाढते, थोडं तिला एक अस्ताव्यस्त पण आलं आहे, तर आमच्याकडे प्रपंचात त्याचं सुद्धा कौतुक आहे की ती बाई घरामध्ये इतक्या लोकांचं इतकं स्वतःकडे लक्ष न देता करते. तर ते ऐकल्यावर त्यांना बरं वाटलं. पण त्या म्हणाल्या असं झालं तर मग तिच्याशी तिचा नवरा डायव्होर्स घेत नाही का. म्हटलं नाही, तिच्या लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर तिच्या घरात इतकी स्थिर झालेली असते की नवरा हे अशा कोणत्याही कारणावरून डायव्होर्स घेऊ शकत नाही. ती म्हणाली सो रिलॅक्सिंग. तिने सांगितलं की 60व्या वर्षी तरी तुमच्या घरातल्या बाईला आता डायव्होर्स होणार नाही ह्याची पूर्ण खात्री आहे. म्हटलं आमच्या घरात 25व्या वर्षी खात्री आहे आणि 75व्या वर्षी खात्री, डायव्होर्स होणार नाही आहे. सांगण्याचा हेतू असा इथे की म्हणाले ज्ञानाचं कुतूहल आहे की त्यांना असं वाटतं हे कसे चालतात, हे कसे राहतात, यांच्या घरामध्ये हे सगळं आनंद कशामुळे आहे याचं समजून घ्यायची जर इच्छा झाली
तर म्हणाले कदाचित उद्या ज्ञान होईल. आणि आम्ही पाहिलंय आमच्या इथे आलेला कोण थायलंडचा मुलगा, कोण अमेरिकेची मुलगी, बरोबर राहिलेले आहेत, बरोबर वाढले, त्या ठिकाणी दरवर्षी येत गेले, लग्न केली, आता 25-25 वर्ष झाले संसार करतायत, त्यांची मुलं आहेत आणि छान गळ्यात मंगळसूत्र आहे, चांगले आपले कपडे घालतात, दोघंही जण सुंदर राहतात. आज आमच्या क्लासला येणाऱ्या लोकांच्या मध्ये किती लोक असे आहेत की 35-35 वर्ष त्यांच्या लग्नाला झाली आहेत, शिकले, घेतलं ना ज्ञान कुतूहलापोटी. इथे माऊली म्हणतात की याला ज्ञान नाही, समजू शकतो, पण असं काही ज्ञान आहे, एवढी जरी त्यांनी श्रद्धा ठेवली तर त्याला ज्ञानप्राप्तीची आशा आहे. त्याच्या परी ते चाड एकी जरी आहे, या ज्ञानाविषयी जर त्याला थोडी जरी चाड असेल तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. तर त्या ठिकाणी जिव्हाळा ओलावा, त्याला हे ज्ञान प्राप्त होऊ शकेल असा काही थोडा ओलावा त्या ठिकाणी निश्चित आहे. आता म्हणाले वाचून ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण. ज्ञानाची गोठी म्हणजे गोष्ट, वाचूनी सोडून, कायसी कशाला आहे ज्ञान, काय करायचंय, काय विषय हा, हे काय अर्थ नाही, इकडे बकवास आहे, द्या सोडून. परी ते अस्थाही न धरी मानसी, त्याविषयी त्याच्या मनात कुतूहल नाही, आस्था नाही, तरी तो संशयरूप हुताशी. म्हणाले असा मनुष्य जो आहे तो संशयरूपी अग्नीमध्ये पडला आहे असं जाण, की त्याच्या ठिकाणी संशयाशिवाय दुसरं काही नाही. ते अमृतही परी नावडे, ऐसे सावियाची अरोचकू जाई पुढे, तई मरण आले असे पुढे जाणे. की सुंदर दृष्टांत दिलाय. ते म्हणाले समोर अमृत आणून ठेवलेलं आहे आणि ते प्यायला सांगितलंय, तर तो म्हणतो छे छे, हे असलं मला आवडत नाही, हे अमृत वगैरे मी पीत नाही असं म्हणाले. जेव्हा तो म्हणतो ऐसे सावियाची अरोचकू जे पडे जई पडे, असं स्वभावताच ज्याला त्या अमृताविषयी अरुची वाटते, समजा म्हणाले की त्याचं मरणच समोर ठाकलेलं आहे आणि म्हणून जाणे एकी. म्हणजे असा हा संशयात्मा जो आहे, त्या संशयात्म्याच्या ठिकाणी जर इतकी त्याच्याविषयीची अनास्था आहे तर समजा याच्या आयुष्यामध्ये याचा अधपातच आहे, याला दुःखच प्राप्त होणार आहे. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेसीची माझे. म्हणाले तसं या लौकिक प्रवृत्तीपर जीवनामध्ये खूप चांगला राहतो. असं काही नाही की त्याच्याकडे गुण खूप आहेत, त्याच्या अंगामध्ये कला पुष्कळ आहेत, त्याच्या अंगात विद्वत्ता पुष्कळ आहे, लौकिक जीवनाचा अत्यंत रसिकतेने तो उपभोग घेतो आहे, आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवतोय, पण या ज्ञानाला बाजूला टाळतोय. याच्याविषयी जो ज्ञानेसीची माझे बेपरवा राहतो, तो संशये अंगीकारी जे एथ भ्रांती नाही. त्याला केव्हा तरी संशयाच्या गर्तेत जावं लागणार आहे, याच्याविषयी म्हणाले मला मुळीच अविश्वास नाही, मला मुळीच भ्रांती नाही. त्या मनुष्याला चांगला मार्ग मिळणार नाही, त्या मनुष्याच्या आयुष्यात केव्हा तरी घसरण आहे. कारण वैचारिक पार्श्वभूमी किंवा पृष्ठभूमी किंवा पाया हा जोपर्यंत योग्य तऱ्हेने भक्कम असत नाही तोपर्यंत जीवन चांगल्या प्रकारे जाऊ शकत नाही. मग संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. आता म्हणून अशा प्रकारे संशयात पडलेला निश्चितपणे त्याचा घात झाला. समजा निभ्रांत जाणे नासला, त्याचा नक्की घात झाला. तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. इहलोकात आणि परलोकात तो सुखाला मुकलेलाच आहे. जया काळजवरू अंगी बाणे. कसं म्हणाले, ज्याच्या अंगामध्ये टायफॉइड असं आपण आज म्हणू, नवज्वर, आता आणखीन म्हणू स्वाईन फ्लू, म्हणून जया काळजवरू अंगी बाणे, तो शीतोष्णे जैसी नेणे. त्याला त्या स्थितीमध्ये, कारण काय असतं, टॉक्सिसिटी वाढलेली असते देहामध्ये, त्यामुळे भान नसतं, तो त्या ठिकाणी एका ग्लानीमध्ये असतो. त्यामुळे त्याला गार काय आणि गरम काय, उष्णता काय आणि थंडी काय, शीतोष्णे जैसी नेणे, त्याला काही कळत नाही. आगी आणि चांदिणे, आग आहे पेटलेली का चांदणं आहे सुंदर, सारिखेची मानी. कारण त्याच्या दृष्टीने ते सारखंच आहे, कारण तो त्याच्या ग्लानीत आहे, त्यामुळे त्याला काही कळत नाही. तैसे साच आणि लटिके, तसं या संशयात्म्याला खरं आणि खोटं, विरुद्ध आणि निके
जे चांगल्याच्या विरोधात आहे किंवा जे खरंच योग्य आहे कळत नाही. संशयी तो नोळखे हिताहित. असा संशयात्मा हित आणि अहित याच्यामध्ये फरक करू शकत नाही. आणि म्हणून हा रात्री दिवसू पाही जैसा जात्यांधा ठाऊक नाही. दुसरा दृष्टांत दिला. जन्मजात जो अंध आहे त्याला रात्र आणि दिवस यातला फरक माहिती नाही. तैसे संशयी असता काही मना नये. तसं संशयी मनुष्याच्या ठिकाणी कोणताच भेद कळत नाही. त्याला जे वाटतं तेच तो करत राहतो. म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर. म्हणून संशयापेक्षा मोठं पाप नाही. हा विनाशीचा वाघूर प्राणी असे. वाघूर म्हणजे जाळं. हा आमच्या विनाशाकरता टाकलेलं जाळं आहे प्राण्याच्या असं समजावं. येणे कारणे तुवा त्यजावा. म्हणून अर्जुना हा तुझ्या मनातला संशय टाक. कारण तुला जे वाटतं आहे मी युद्ध करावं का करू नये यात मोठ्या माणसांचं काय होईल मी सांगतोय ना तुला, तरी तुझ्या मनातला संशय जात नाही. अर्जुना टाकून दे. आधी हाची एकू जिणावा. म्हणाले आधी हाची एकू जिणावा, जिरवावा, संपवावा. आधी ह्याला दूर करावा जो ज्ञानाची या अभावा माझी असे. संशय आहे याचा अर्थच आपल्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव आहे. आपल्या मनात का संशय येतो? कारण आमच्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव आहे. आम्ही अज्ञानातच आहोत म्हणून आमच्या अंतःकरणात संशय आहे. जई अज्ञानाचे गडद पडे. म्हणाले गडद अंधकार जर अज्ञानाचा पडला तई हा बहुवस मनी वाढे. मग म्हणाले मनामध्ये तर हा वाढतच जातो. संशयाला काही मर्यादाच राहत नाही. म्हणून सर्वथा मार्गू जोडे किंवा मागू जोडे दोन्ही आहे. मार्ग असतो मागूचाही अर्थ. म्हणून सर्वथा मागू मोडे विश्वासाचा. आणि मग काय होतं? कशावरच विश्वास बसत, कशाच्याच विषयी विश्वास वाटत नाही. जे हिटलरचं झालं त्याचं चरित्र जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने तो वागत गेला, ज्या पद्धतीने क्रौर्याला त्यांनी जवळ केलं, का केलं? कारण संशयात्मा भयंकर संशयी झाला. प्रत्येकाच्या विषयीचा संशय आहे आणि त्या संशयाने प्रत्येकाला परास्त करत गेला. आता कालचा संशय कसा आहे? मनमोहन सिंगांना समन्स पाठवल्याबरोबर सगळे एकत्र गोळा झाले. कारण सगळ्यांच्या मनातला संशय न जाणो हे माझ्यावर बेततं का, न जाणो हे माझ्यावर बेततं का. आता सगळ्यांनी अवघे धरू सुपंथ की नाही माहीत नाही, पण एकपंथ नक्की. त्यामुळे ते म्हणाले की विश्वास शिल्लक राहत नाही, विश्वासाची गोष्ट राहत नाही. म्हणजे सगळे एकमुखाने म्हणता येतं की आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि सगळे न्यायव्यवस्थेच्या विरोधामध्ये निदर्शनं करतात. म्हणजे पक्षांनी पक्षाच्या विरोधात निदर्शनं करावं समजू शकतो. न्यायव्यवस्थेच्या कायद्याच्या विरोधात निदर्शनं करतात. काय आहे हे? स्वतःच्या अस्तित्वाकरता, स्वतःच्या अस्तित्वाकरता याला पकडणं आहे, या अज्ञानाला जवळ करणं आहे. म्हणाले हृदयी हाची न समाये. म्हणाले एका हृदयामध्ये हा राहत नाही. बुद्धी ते घेऊन ठाये. केवळ मनामध्ये राहत नाही, केवळ संकल्प विकल्प करत राहत नाही, बुद्धीला पकडतो. सगळ्या मी आपल्याला म्हटलं तशा सगळ्या खुनाच्या सिरियल्स कशाला खून करायला म्हणजे ते उद्युक्त होतात? संशयाने. कुणाचा बायकोवर संशय, कुणाचा नवऱ्यावर संशय, कुणाचा मुलावर संशय, कुणाचा कुणावर संशय, पण चालू आहेत एकमेकांचे मृत्यू. कारण ते नुसतं मनात येऊन थांबत नाही ना, ते बुद्धीमध्ये जाऊन पक्क होतं. आणि म्हणाले ते तर संशयात्मक होय लोकत्रय. मग या त्रिलोकामध्ये त्याला सगळं संशयात्मक दिसायला लागतं. योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संच्छिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबध्नंती धनंजय. म्हणाले योग संन्यस्त कर्माणम. योग म्हणजे कर्मयोग. कर्मयोगाच्या ठिकाणी संन्यस्त कर्म, कर्मयोगाचा पुरस्कार करून जे निष्काम कर्मयोगाला अंतःकरणामध्ये ठेवून आपली जी कर्म आहेत ती संन्यस्त करणे, नियमित करणे, नियंत्रणात ठेवणे. ज्ञान संच्छिन्न संशयम. म्हणाले त्यामुळे ज्ञान उत्पन्न होतं आणि ते काय करतं? जे संशय निर्माण झालेले आहेत त्यांना पूर्णपणे नष्ट करतं. ज्ञानच संशयाला नष्ट करतं. आत्मवंतम न कर्माणी निबध्नंती धनंजय.
असा हा आत्मवंत झालेला, न कर्माणी, तो कोणत्याही प्रकाराने कर्मामुळे बांधला जात नाही, त्याला कर्माचं बंधन पडत नाही. हे धनंजया, धनंजय ज्याच्या ठिकाणी धनाचा पुष्कळ साठा आहे, धन आणि जय दोन्ही ज्याच्या ठिकाणी आहे, किंवा ज्यांनी धन पुष्कळ जिंकलेलं आहे, किंवा ज्याच्या ठिकाणी धन जिंकल्यामुळे आलेलं वैभव आहे, असा हा साधनेने युक्त असलेला धनंजय आहे. हा कसा आहे अर्जुन? समृद्ध आहे, सगळ्यांनी समृद्ध आहे. भगवंत म्हणतात, अरे तुझी साधना केवढी झालेली आहे, या ठिकाणी तू सर्व प्रकारांनी तुला नियंत्रणात ठेवलेलं आहेस, इथेच का गडबड करतोयस ते कळत नाही. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके अंगवे. म्हणाले असा जरी संशय, कोण थोरावे? असा जरी संशय इतका वाढला आणि तो इतका त्रस्त करणारा असला, त्याचे परिणाम जरी इतके भयंकर असले, तरी उपाये एके अंगवे, तरी सुद्धा एका उपायाने त्याला जिंकता येतं. जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. जर हातामध्ये ज्ञानाची तलवार असेल तर ज्ञानाने त्याला परास्त करता येतं, त्याचा निपात करता येतो, त्याचं खंडन करता येतं. तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे, तर त्याला ज्ञानरूपी शस्त्राने, तिखट म्हणजे तीक्ष्ण, निखळू हा निवटे. हा निश्चितपणे निखळू पूर्णपणे तो निवटे, दूर होतो. मग निशेष खता फिटे मानसीचा. खता मळ, मग मनाचा जो मळ आहे तो निशेष, काही शिल्लक राहत नाही, मनामध्ये मालिन्यच राहत नाही. म्हणाले संशयाचं भूत आहे ते उतरलं तर मनुष्याचं मन स्वच्छच आहे, त्याच्या ठिकाणी स्वच्छता राहतेच राहते. आता पुढे ते म्हणतात, तस्मात् अज्ञानसंभूतम हृत्स्थम ज्ञानासीनात्मनः छित्वैनं संशयं योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. ते म्हणतात या ठिकाणी की तस्मात म्हणून, आता अज्ञानसंभूतम, अज्ञानातून निर्माण झालेलं, हृदयामध्ये पक्कड राहिलेलं असं जे आहे, त्याकरता ज्ञानरूपी आसीन, त्याकरता ज्ञानरूपी खड्ग घेऊन त्या ठिकाणी आत्मना चित्वैनम संशयम, त्या संशयाचा पूर्णपणे निराकार करावा, किंवा तो संशय आहे तो त्याचं पूर्णपणे निराकरण करावं. आणि काय करावं? संशयम योगम आतिष्ठ, योगामध्ये निष्काम कर्मयोगामध्ये राहावं. आणि उत्तिष्ठ भारत, युद्धाला प्रवृत्त व्हावं. तू युद्धाला प्रवृत्त हो, निष्काम कर्मयोगामध्ये राहा. हृदयामध्ये घेतलेला हा जो अज्ञानाने युक्त असलेला निर्माण झालेला संशय आहे तो ज्ञानाच्या खड्गाने पूर्णपणे दूर कर. आणि सातत्याने निष्काम कर्मयोग आचर. आणि उत्तिष्ठ भारत, युद्धाकरता आता प्रवृत्त हो, युद्धाला उभा राहा. या कारणे पार्था उठी वेगी वरवता. वर म्हणजे उठी वेगी वरवता, आता वरती उठ म्हणजे आता वर ये. आता या पुन्हा संशयाच्या जाळ्यामध्ये खोल जाऊ नकोस. नाशू करोनी हृदयस्था संशयासी, हृदयामध्ये पक्का रुजून बसलेला जो संशय आहे त्याचा नाश कर. ऐसे सर्वज्ञानाचा बापू, अशा प्रकारे सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ असलेला जो कृष्ण ज्ञानदीपू, त्यांचा सगळ्यांचा बापू, त्या सगळ्यांचा पिता आहे सगळ्या ज्ञानांचा, तो कृष्ण ज्ञानदीपू जो साक्षात ज्ञानाचा दीप आहे, तो म्हणत असे सकृपू, तो म्हणाले अत्यंत कृपाशील होऊन म्हणतो आहे, ऐके राया, अरे अर्जुना ऐक, माझा प्रेमास्पद आहेस तू, ऐक. तव या पूर्वा पर बोलाचा विचारुनी कुमरू पंडूचा कैसा प्रश्नू हन अवसरीचा करिता होईल. त्यावेळी असं भगवंतांनी जेव्हा सांगितलं उत्तिष्ठ भारत, तेव्हा आता म्हणाले तवया पूर्वा पार बोलाचा. आता हे सगळं मागे पुढे भगवंतांनी जे आत्तापर्यंत सांगितलेलं आहे, विचारुनी कुमरू पंडूचा, त्याच्यावर विचार करतोय. कुणाचा? पंडूचा कुमार, पंडूचा कुमार अर्जुन. कैसा प्रश्नू हन अवसरीचा, आता बरोबर या योग्य वेळी कोणता प्रश्न त्यांनी विचारावा, असा योग्य असा समयोचित असा अवसरीचा कालाचा,
म्हणून समयोचित, समयाला उचित असलेला असा प्रश्न करिता होईल. आता तो त्याला प्रश्न विचारिल. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती, म्हणी पेल पुढा. ती आता कथा तुम्हाला मी पुढे संगतवार सांगतो. भावाची संपत्ती, त्याच्या मागचा भाव काय आहे आणि त्याच्या मागचा अर्थ काय आहे. त्या अर्थाची आणि भावाची जी संपत्ती आहे, धन आहे त्याच्या बोलण्यामध्ये. रसाची उन्नती, त्याच्यामधला जो रस आहे तो इतका उत्कट आहे, तो उत्कट रस म्हणी पेल पुढा. मी पुढं सांगणारच आहे. हे सगळं जे काही चालणार आहे ते पुढे पुढे मी तुम्हाला सांगतो. जयाची या बरवेपणी की जे 8 रसाची ओवाळणी. आले ज्या रसाचं मोठेपण, बरवेपण, सौंदर्य, विशेषता, वैभव असं जो बरवा आहे, बरवेपणी की जे 8 रसांची ओवाळणी, ज्या रसावरून 8ही रस ओवाळून टाकावेत. सज्जनाची आयणी विसावा जगी. असा हा जो रस आहे की जो काय आहे, सज्जनांच्या करता या जगामध्ये विसावा असणार आहे, त्यांचं स्थान असणार आहे. तो शांतूची अभिनवेल. तो शांत रस जो आहे तो ह्या ठिकाणी अभिनव असा अपूर्वपणे निर्माण होईल. सज्जनांच्या अंतःकरणाला आनंद देणारा, तृप्त करणारा असा हा जो शांत रस आहे तो अभिनवेल, तो अपूर्वपणाने या ठिकाणी प्रकट होईल. आता पुढे ते परिसया मराठे बोल. ते ऐकण्याचे तुम्ही कृपा करा. ते माझे मराठी प्राकृत बोल आहेत. त्या प्राकृत बोलामध्ये या 8ही रसांनी ओवाळून टाकावं स्वतःला असा हा जो शांत रस आहे. त्या शांत रसामध्ये आता निरूपण चालेल. ते निरूपण जे समुद्राहूनही खोल अर्थ भरित. समुद्राची खोली काय असा अर्थगर्भ असं निरूपण तुम्हाला आता पुढे ऐकायला मिळणार आहे. ते आपण जरूर ऐका. म्हणाले जेथे बिंब तरी बचके एवढे. बचकभर म्हणतो ना आपण, तसं बचके एवढे, एवढं हातभर एवढंसं बिंब आहे सूर्याचं, आम्हाला तेवढंच दिसतं. परी प्रकाश त्रैलोकी थोकडे. पण त्याचा प्रकाश 3ही लोकांच्या मध्ये सामावू नये. आम्हाला सकाळी उगवता सूर्य बचकेची एवढंच बिंब दिसतं, पण त्याचा प्रकाश जो आहे तो त्रैलोक्याला म्हणजे सामावून किंवा त्याच्यामध्ये देऊन पुन्हा कमीच आहे. तो आणखीन शिल्लकच आहे त्याच्याकडे. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. तसा हा जो माझा शब्द आहे त्या शब्दामधला जो अर्थ आहे तो त्या सामर्थ्याचा आहे, हे लक्षात घ्यावं. जन्मभर रोज म्हणाले ज्ञानेश्वरी वाचा, पण शब्दाचं वैभव तुम्हाला रोज नव्याने कळून येईल. तुमच्या अंतःकरणाला रोज एक नवीन सुख देईल असा शब्द आता योजला जाईल. म्हणाले शब्दाची व्याप्ती तेणे पाडे, त्याच्या सामर्थ्याने अनुभवावी. तुम्ही त्याचा अनुभव घ्या. ना तरी कामी तयाची या इच्छा फळे कल्पवृक्षू जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे. लक्षात घ्या. म्हणाले कामना करणारा मनुष्य आहे, कल्पवृक्षाच्या तळवटी बसलेला आहे आणि त्याला जी इच्छा करावी ती इच्छा ताबडतोब त्या ठिकाणी व्यक्त होतीये, ती त्याला प्राप्त होतीये, ते फळ मिळत आहे त्या कल्पवृक्षाच्या खाली. तसं म्हणाले बोलू व्यापकू होय तैसा. तसं माझं हे जे बोलणं आहे माऊली सांगतात, ही माझी प्राकृत भाषेमधली जी त्यावरची टीका आहे ती टीका कशी आहे तर हे बोलणं व्यापक आहे. मी जे बोलतो आहे त्या बोलाची व्यापकता कशी आहे. व्यापकू होय तैसा. कसा व्यापक होईल? जे इच्छाल ते मिळेल, जे मनात येईल त्याचं उत्तर सापडेल. मनाला जो भाव तुमच्या स्पर्शतोय त्या भावाला तुम्हाला या ज्ञानेश्वरीमध्ये समाधान मिळेल. तुमच्या विचारांना समाधान मिळेल, तुमच्या तर्काला समाधान मिळेल. तुमच्या मनामध्ये जर साहित्याविषयी प्रेम असेल तर तुम्ही वेडे व्हाल या शब्दांचं लाघव पाहून. म्हणाले तुम्हाला काय मिळणार नाही याच्यामध्ये. जे म्हणाल ते कल्पवृक्षाच्या तळवटी बसणारा ज्ञानेश्वरी रूपी तुम्ही जे मागाल तो प्रसाद यामध्ये मिळेल. म्हणून हे असो काय म्हणावे. जाऊ द्या म्हणाले काय बोलू, आणखीन किती सांगू. सर्वज्ञ जाणती स्वभाव. तुम्ही सगळे सर्वज्ञ आहात, सगळे जाणणारे आहात, तुम्ही स्वाभाविकपणे हे सगळं जाणाल. तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. तरी पण पक्क लक्ष द्या. मोबाईल तुमचे स्विच ऑफ करून ठेवा आणि म्हणाले जोपर्यंत निवृत्तीनाथ सांगत नाही ते बंद करा तोपर्यंत म्हणाले आपलं वक्तव्य चालू ठेवलेलं आहे.
संत सज्जन हो ऐका. कारण बसलेत तिथे आणि त्या ठिकाणी बसून जे त्या खांबाला एकदा टेकलेले आहेत आणि खांबाला टेकून बोलायला सुरुवात झाली. सारखी मुळे आज्ञा घेतली आहे निवृत्तीनाथांची. आता बोलू का, आता सांगू का. त्यांनी म्हटलं अरे तू खूप चांगलं बोलतोस, की लगेच सुरू. त्यांचं ते म्हणायला लागले आता तू फार बोलायला लागलास, तुझं जरा कौतुक केलं. बरं बरं चुकलं म्हणाले, आता मी गीतेचाच विषय बोलतो. आणि त्यामुळे सारख्या निवृत्तीनाथांच्या नजरेच्या इशाऱ्यावरती ही सगळी ज्ञानेश्वरी मोठ्या प्रेमाने चालली. ते म्हणतात मी काय लिहितो, सगळं निवृत्तीनाथच सांगतात. आणि म्हणून ते इथे म्हणतात की इथे निके चित्त द्यावे विनंती माझी, जेथ साहित्य आणि शांती. जिथे साहित्याचा सुद्धा कळस आहे, ज्या ठिकाणी भाषा वैभव, मराठी सारस्वतामध्ये एक मोठं ललामभूत झालेलं असं हे माऊलींचं वाङ्मय आहे. त्याच्यामध्ये त्या साहित्यात शांतता आहे. शांती हा त्याचा रस आहे. शृंगाराची आहे माथा, त्यांनी सांगितलं पाय ठेवलेला आहे ह्या माझ्या शांती रसाने. असं म्हटलं जातं की ह्या रसांमध्ये श्रेष्ठ रस शृंगार आहे. पण म्हणाले त्या शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवून हा माझा शांत रस उभा आहे. आणि ते सांगतात तरी हे रेखा दिसे बोलती. म्हणाले ही तुम्हाला जोड दिलेली आढळेल. रेखा म्हणजे कोण कोण जोडले, साहित्य आणि शांती. याच्यामध्ये भाषेचं वैभव आहे, अलंकारांचं वैभव आहे, व्याकरणाचं वैभव आहे, शब्द लाघवाचं वैभव सगळं आहे. म्हणाले हे साहित्याचे सगळे गुण आहेत. आणि ते कशाशी जोडलेत, शांतरसाशी जोडले. ते तुम्हाला इथे दिसेल. म्हणाले पुढे सांगतात बोलती जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. देखणी आहे, सुंदर आहे, गुणांनी युक्त आहे, कुलवान आहे आणि पतिव्रता आहे. हे जसं एकापेक्षा एक अधिक अधिक त्या गृहिणीच्या ठिकाणी, त्या वधूच्या ठिकाणी, त्या स्त्रीच्या ठिकाणी वैभवाच्या गोष्टी आहेत, तसं म्हणाले तुम्हाला माझ्या साहित्यामध्ये एकापेक्षा एक वैभव बघायला मिळेल. आधीची साखर आवडे. आधीच म्हणाले गोड आवडतं आपल्याला. आणि त्याची जरी ओखदी जोडे. लोक जर समजा आम्हाला वैद्यांनी डॉक्टरांनी सांगितलं अहो भरपूर साखर का, आपण म्हणू आनंदच आहे, औषधच नाही दुसरं. तुम्ही औषध म्हणून साखरच खायला सांगितली. माऊली म्हणतात आधीच साखर आवडते. त्यात वैद्य असा भेटला की जो म्हणतो औषध म्हणून साखर खा. मग आता काय साखरेचं पोतच समोर ठेवायला पाहिजे. तरी सेवावी का ना का कोडे नावा 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 नावा. म्हणजे मग म्हणाले आता कोडे म्हणजे कौतुक आहेत. आता कौतुकाने ती साखर एकदा वैद्यांनी खायची परवानगी दिल्यावर पुन्हा पुन्हा का खाऊ नये. सकाळी ब्रेकफास्टला शिरा, जेवताना खीर, संध्याकाळी पुन्हा आपल्याला बालुशाही, रात्री जेवताना श्रीखंड. बस पक्वान्नावर पक्वान्न का पंचपक्वान्न खाऊ नये, रोज पंचपक्वान्न खावीत. म्हणून ते म्हणाले एकदा एवढा आनंद तुम्हाला दिलाय, आता हा आनंद लुटत राहा. या आनंदात आनंद किती आहे घेत राहा. म्हणाले सहजे मलया निलू मंद सुगंधू. मलय पर्वतावरून येणारा जो चंदनाचा सुगंध आहे तो मंदच आहे. कारण चंदनाचा सुगंध मोठा आवडणारा असला, शीतल असला, मन प्रसन्न करणारा असला तरी उग्र नाही आहे. म्हणाले तया अमृताचा होय स्वादू. आता त्या सुगंधाला अमृताची चव आलेली आहे. आणि तेथेची जोडे नादू. आणि त्याच्या ठिकाणी आता नाद उत्पन्न झालाय, सुस्वर उत्पन्न झाले. म्हणजे आलाय न वारा किंवा आलाय न जो वायू तो कुठून आलाय म्हणाले तर तो मलय नीलू, मंद सुगंधू. त्याच्या मंद सुगंधाबरोबर त्या वाऱ्याला चव पण आली आणि त्या चवीबरोबर वाऱ्याला नाद पण आलाय. तो इतका सुस्वर आहे. जरी दैवगत्या, असं जर दैवानी घडलं की वायूच्या ठिकाणी सुगंध पण आहे, सुरुची पण आहे आणि त्याचबरोबर म्हणाले सुस्वर पण आहे. असं जर घडलं तरी स्पर्शे सर्वांग निववी. तर असा तो जो नाद आहे, असा तो जो वायू आहे, अशी ती जी रुची आहे ती आमच्या सर्वांगाला शांत करील. स्वादे जिव्हे ते नाचवी. तो जो स्वाद आहे तो आमच्या जिव्हेला नाचायला लागेल. काय आनंद, खुश जीभ काय, तिला तर रसना मोठी प्रेमाने नाचू लागेल. तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा. तसंच म्हणाले कानावर तो सुस्वर आला, तुमच्या कानावर ते शब्द पडले की तुम्ही म्हणाल वा वा काय शब्द आहेत, काय ओवी आहे.
काय लिखाण आहे, काय तर्क आहे. त्यामुळे म्हणाले तुम्हाला नुसता त्या ग्रंथाचा स्पर्श झाला की सुखावह स्पर्श आहे. त्या ग्रंथाची जर गोडी कळली तर म्हणाले जीभ कधीच त्या गोडीपासून दूर होणार नाही. आणि म्हणाले कानावर त्याचे स्वर पडले तर तुम्ही म्हणाल आता ही ओवी ऐकली, आता दुसरं काही ऐकण्यासारखं जगात उरलं नाही, पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी ऐकावी. तैसे कथेचे ये ऐकणे, तसं या गीतेवरच्या आख्यानाचं, या कथेचं जे निरूपण आहे ते ऐकणं आहे. तसं मोठं गोड आहे. एक श्रवणासी होय पारणे, म्हणाले कानाचं पारणं फिटेल. त्यानंतर आणि संसार दुःख मुळवणे विकृती विणे. आणि त्याचबरोबर नुसतं ज्ञानेश्वरी ऐकतो आहोत, पण या प्रपंचाचं जे दुःखाचं मूळ आहे ते नष्ट होईल, आपोआप मोक्ष लाभेल, आपोआप आम्ही मुक्त होऊ, आपोआप आमची प्रवृत्ती बदलेल, आपोआप आम्ही सुखाला प्राप्त होऊ, जरी मंत्रेची वैरी मरे. अहो म्हणाले नुसता मंत्र म्हटला आणि जो वैराचा किंवा वैर्याचा नाश झाला, तो पूर्णपणे परास्त झाला, तरी वायाची का बांधावी कटारे. मग कशाला कमरेला तलवारी लावून फिरावं आणि युद्ध करत राहावं, म्हणजे कशाला साधना करायची. जर ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकून जर आम्ही भवसागरातून उद्धरून जात असू तर आम्हाला या साधनरूपी कट्यारी घेऊन फिरायचं काय कारण आहे. त्या मनाला छेदा, त्या बुद्धीला छेदा, त्या इंद्रियांना छेदा, त्या 5 तन्मात्रांना छेदा, चाललेत आम्ही एकेकाचे युद्ध करत, काही गरज नाही. म्हणाले रोग जाय दुधे साखरे. अहो म्हणाले दूध साखर खाऊन जर रोग जात असेल तरी निंब का पियावा, तर कडुनिंबाचा रस कशाला प्यायचा, काही आवश्यकता नाही आहे. तैसा मनाचा मारू न करिता, तसं मनाला न मारता आणि इंद्रिया दुःख न देता, इंद्रियांनाही दुःख न देता, येथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. केवळ श्रवणामध्येच मोक्ष आहे म्हणाले. मग करायचं आहे काय आपल्याला इतक्या गोष्टी करून. म्हणून आथिलिया आराणुका गीतार्थू हा निका, ज्ञानदेवो म्हणे ऐका निवृत्ती दासू. म्हणून मी तुम्हाला सांगतो, म्हणाले अत्यंत प्रसन्न मनाने हे ऐका, अत्यंत प्रसन्न मनाने ऐका. गीतेचा हा अर्थ निका अगदी शुद्ध अर्थ आहे म्हणाले. याच्या इतका तुम्हाला प्रामाणिक अर्थ बघायला मिळणार नाही. ते सांगतात हा अर्थ मनापासून ऐका. ज्ञानदेव म्हणे ऐका. ज्ञानदेव म्हणतात मी तुम्हाला विनंती करतो की हा अर्थ ऐका. हा निवृत्तीचा दास आहे आणि तो तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐका. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानसन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. 4था अध्याय झाला. 5व्या अध्यायाची सुरुवात करून आपण थांबूया. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यत् श्रेयेतयोरेकं तद्मे ब्रूहि सुनिश्चितम. अर्जुन सांगतो भगवंताला, भगवंता अरे एवढं सगळं सांगितलंस आणि माझ्या मनात एक मोठा क्वेश्चन मार्क निर्माण करून ठेवलास. कोणता? एकदा सांगतोस की निष्काम कर्मयोगाचं आचरण कर आणि एकदा सांगतोस की कर्माचा त्याग कर. आता कर्माचा त्याग कर हे खरं का निष्काम कर्मयोगाचं आचरण कर हे खरं? यत श्रेय, जे माझ्या कल्याणाचं आहे, एतयोर एकम, एकच मला सांग. या 2 गोष्टी एका वेळी सांगू नकोस. पुनर्योगमचे शंससी, योगाचं अनुष्ठान करावं, कर्मयोगाचं अनुष्ठान करावं असं सांगतो. आणि संन्यासम कर्मणाम, आणि कर्माचा संन्यास करावा असं सांगतोस. तद्मे ब्रूहि सुनिश्चितम, ते मला तू पक्क निश्चितपणाने सांग, असं मला संभ्रमात ठेवू नकोस. आपण पुढच्या वेळी